स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। सुप्रीम कोर्टानेही ओढले होते सरकारवर ताशेरे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नाही। व्हीव्हीपॅट वापराच्या संदर्भात कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही। काँग्रेसच्या याचिकेवरती निवडणूक आयोगाचं नागपूर खंडपीठाला उत्तर। अनगर नगरपंचायतीमधील उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याच्या नंतर राजन पाटील कुटुंबियांचा जल्लोष। आमचा नाद करू नका असं म्हणत बाळराजे पाटील यांचं थेट अजित पवारांना चॅलेंज। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं केलं हद्दपार। आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती। उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार। धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे 11 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय। मतदार याद्यांचा फेर आढावा आणि वोट चोरीचा मुद्दा घेऊन रस्त्यावरती उतरा। जे नेते रस्त्यावरती उतरणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार। राहुल गांधींचा काँग्रेसच्या नेत्यांना इशारा। सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याचे दर 3,900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर। राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला। पुण्यामध्ये 3 वर्षांनी विक्रमी निचांकी तापमानाची नोंद। शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशांवर। सारसबागेमधल्या बाप्पालाही थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनवरती पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार। रेल्वे बोर्डाकडून रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट स्टॉलची नवीन श्रेणी।